आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन। ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार। राज्यात जास्त जागा लढवण्याचा काँग्रेसचा संकल्प म्हणून ठाकरेंचा संकल्प मेळावा। काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी ठाकरेंच्या संकल्प मेळाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। संकल्प मेळावा व्हायच्या अगोदर काँग्रेसने एक संकल्प केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये ते जास्त जागा लढवणार आहेत, त्यांचाच कदाचित मुख्यमंत्री असेल असं त्यांनी सूतोवाच केलेला आहे। आणि म्हणून संकल्प मेळावा हा नक्की कशासाठी आहे? काँग्रेसवर मात करण्यासाठी आहे की काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आहे? हे आज सिद्ध होईल। लोकसभेत काँग्रेसला चांगलं यश। राज्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यानं 288 जागांवर आमची चाचपणी सुरू। काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य। सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यामध्ये आम्ही आहोत। असं असताना आम्ही 288 जागांवर चाचपणी करणार नाही तर काय करणार? आम्हाला ती करावं लागणार आहे। परंतु येणारी आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवली जाईल। छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजपचे नेते राजू शिंदे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। राजू शिंदेंसह 6 नगरसेवक ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का। भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीला। भालकेंनी राष्ट्रवादी सोडून बीआरएसमध्ये केला होता प्रवेश। भगीरथ भालके पुन्हा घर वापसी करण्याची चर्चा। इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा। सांगलीच्या शिराळ्यामधील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची दोषमुक्तता। 2008 साली मनसेनं केलेल्या आंदोलनाचा गुन्हा दाखल झाला होता। शिखर बँक घोटाळा प्रकरण एसआयटीकडून चौकशीची मागणी। अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। भ्रष्टाचारांना भाजप रोज क्लीन चिट देतं। हे सरकार जुमलाबाजीचं सरकार। वायकरांच्या क्लीन चिटवर सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा।